नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी श्वेता सोपारकर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. सुमारे 5000 वर्षांपूर्वी भारतानं समस्त मानवजातीला दिलेली अनमोल देणगी म्हणजे योग. मेंदू आणि शरीर नियंत्रित करून मनशांतीचा मार्ग योग करून गाठता येतो हेच भारतानं सिद्ध केलं. आता तर संपूर्ण जगालाच या योगाचं महत्त्व पटलंय. म्हणूनच 2015 पासून संयुक्त राष्ट्र संघानं 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. सखी सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांना आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. वर्षातला सर्वात लांब दिवस म्हणजे 21 जून. या दीर्घ दिवसाप्रमाणेच माणसालाही दीर्घायुष्य मिळावं हा यामागचा उद्देश. स्नानानं शरीर शुद्ध होतं तर आसनं प्राणायामादी शुद्ध क्रियाकर्माने अंतर्गत शुद्धी साधता येते. आजच्या या धकाधकीच्या आयुष्यात योगासनांना योग साधनेला किती महत्त्व आहे हेच जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. आपला आजचा विषय काय आहे तो बघूया. आपला आजचा विषय आहे निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली योग. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपला आजचा हा विशेष भाग आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशाच दोन तज्ज्ञ व्यक्तींना आज आपण आपल्या स्टुडिओत निमंत्रित केले. त्यांची ओळख करून घेऊया. सर्वप्रथम आपले पहिले पाहुणे डॉक्टर दुर्गादास सावंत. नमस्कार सर. सखी सह्याद्री तुमचं मनापासून स्वागत. गेल्या 28 वर्षांपासून ते अनेक कार्यालयांमध्ये योग प्रशिक्षण वर्ग घेत आहेत. योग, आहार आणि आरोग्य या विषयांवर नियतकालिकांमध्ये ते लेख लिहित असतात. निसर्गहार या पुस्तकाचे लेखक असलेल्या सावंत सरांना योग या विषयावरील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आदर्श नवी मुंबईकर, दिवंगत विष्णू अण्णा पाटील योगभूषण अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत डॉक्टर श्रद्धा प्रशांत अनवाणे मॅडम. नमस्कार मॅडम. सखी सह्याद्री तुमचेही मनापासून स्वागत. श्रद्धा मॅडमबद्दल सांगायचं म्हणजे त्या गेल्या 25 वर्षांपासून निसर्गोपचार तज्ज्ञ आणि योग प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अनेक महाविद्यालयांमध्ये त्या योग या विषयांवर व्याख्यानं आणि कार्यशाळा घेत असतात. स्वास्थ्य एवं सौंदर्य की प्राकृतिक चिकित्सा आणि निसर्ग 40 या पुस्तकाच्या त्या लेखिका सुद्धा आहेत. या दोघांचेही पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत. या दोन पाहुण्यांव्यतिरिक्त चंद्रपूर जिल्ह्यात राहणारे आलोक साधनकर आणि त्यांच्या पत्नी सुधा साधनकर हे दाम्पत्य गेल्या 16 वर्षांपासून इथल्या ग्रामीण भागात विनामूल्य योग प्रशिक्षण वर्ग घेत आहेत. तसंच चंद्रपूर जिल्ह्यातलेच अनिल गांगरेडीवार ज्यांनी आपला अनुवंशिक चर्मयोग योगासनाच्या माध्यमातून 80% बरा केला आहे. हे आणखी दोन पाहुणेही काही वेळानंतर दूरध्वनीच्या माध्यमातून आपल्याशी जोडले जाणार आहेत. तुमच्याही मनात अनेक शंका असतील, अनेक प्रश्न असतील, त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक याप्रमाणे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 24908050 24988050. मोबाईलधारक आणि मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी 022 हा एसटीडी कोड आहे. नेहमीप्रमाणे एक छोटीशी विनंती. प्रश्न विचारताना आपल्या टीव्ही संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा दोघांचेही मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम मॅडम श्रद्धा मॅडम, तुम्हाला मला विचारायचं वाटतं की योग म्हणजे नेमकी काय आहे, योग साधना कशाला म्हटलं जातं आणि त्याचा आपल्या शरीरावर काय प्रभाव पडतो? हो, योग हा आपल्या भारतीय प्राचीन महर्षींनी माणसाच्या आध्यात्मिक, शारीरिक आणि मानसिक उत्थानाकरिता दिलेली एक अमूल्य अशी भेट आहे. योग हा शब्द युज धातूपासून बनलेला आहे. त्याचा अर्थ आहे जोडणे. म्हणजे शरीर आणि मनाचा संगम किंवा स्वतःला निसर्गाची जवळीक आणणे. कारण माणूस हा निसर्गाशी आज दूर गेलेला आहे आणि त्याच्यापासूनच त्याला दुःख आणि रोग होतात. तर या योगाशी जोडल्यामुळे तो निसर्गाच्या जवळ येतो आणि सगळे त्याचे दारिद्र्य दूर होतात, दुःख रोग. तरी पण महर्षी पतंजली यांनी म्हटलेलं आहे की योगच चित्तवृत्ती निरोध, असं आपल्या या सूत्रामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर आपल्या चित्तवृत्तींना रोखून आणि त्यांना चेतनेचा बोध होणे आणि मनाला एकाकार करणे असा त्याचा अभिप्रेत आहे. योग ही संपूर्ण जीवनाची निरामयाची कला आहे आणि तसंच एक रोग निवारणाचं संपूर्ण याच्यामध्ये सर्वोत्तम रोग निवारण पद्धती पण आहे आणि तसंच एक सुंदर एक मानसशास्त्र आहे. याच्यामध्ये मनाला नियंत्रित करणं आणि त्याला मनाला उन्नत करणं याचे सगळं पूर्व संपूर्ण तत्वज्ञान यात निहित आहे. बरोबर. शरीर आणि मन या दोघांचं योग अतिशय उच्च. आणि सावंत सर, खूप वर्षांपूर्वी आपल्या देशातल्या ऋषी मुनींनी योग या संकल्पनेची ओळख आपल्याला करून दिली. तर या योगाच्या इतिहासाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला हवं. योगाचा इतिहास हा वैदिक काळापर्यंत जुना आहे. म्हणजे मी कोण आहे हा प्रश्न त्यांनी विचारला. कदाचित मानवी इतिहासामध्ये हाती घेतलेलं सर्वात मोठं संशोधन प्रकल्प असेल मी कोण आहे. बरोबर. आणि म्हणून वेदाची सुरुवात कोहम या प्रश्नाने होते.
आणि हजारो वर्ष ऋषीमुनी त्या प्रकल्पावरती राबले, त्यांनी साधना केली आणि शेवटी त्यांना उत्तर मिळालं, सोहम, मी तोच आहे. म्हणजे मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे बुद्धी नाही, तर सूक्ष्मतम स्तर जे माझा आहे तो आत्मा मी आहे. ही अनुभूती ती अनुभूती ज्या अभ्यासाने, ज्या साधनेने घेतली ते म्हणजे योग. म्हणून योग हे जर प्रॅक्टिकल असेल तर वेद ही थेअरी आहे, तत्वज्ञान आहे, असा हा इतिहास आहे. अर्थात महर्षी पतंजलींचा उल्लेख मॅडमने केला की सुरुवातीला योग म्हणजे केवळ ध्यान होतं, म्हणजे तो राजयोग होता, जे धारणा, ध्यान, समाधीची तिसरी 3 अंग आहे शेवटची. पण त्याच्यापुढे त्याने यम, नियम वगैरे सगळे सांगितले, अष्टांग योग सांगितला. पुढे हठयोगाने विचार केला, ते जास्त प्रॅक्टिकल होते की त्यांनी अनेक निसर्गाचं निरीक्षण केलं आणि प्राण्यांना बघितलं, वनस्पतीला बघितलं, डोंगराला बघितलं, त्याप्रमाणे त्याची त्यांनी शरीराची आकृतीबंद केली, नावं दिली. शरीर नाडीशुद्धी करण्याकरता त्यांनी क्रियांचा शोध लावला. क्रिया हे एक फार मोठं हठयोगाचं योगदान आहे. त्यांनी बंध, मुद्रा आणि प्राणायामाला वेगवेगळी नावं दिली. म्हणजे आसनाला कुठली नावं महर्षी पतंजलीने दिलेली नाहीत, प्राणायामाची नावं दिलेली नाहीत महर्षी पतंजली, ती संकल्पना मांडलेली. पण वेगवेगळ्या नावाचे प्राणायाम आणि मुद्रा, बंध म्हणजे जास्त प्रॅक्टिकल ते होते. म्हणजे तुम्हाला कुठलाही योग करायचा जर असेल, तुम्ही प्रथम हठयोग केला पाहिजे. हठयोग म्हणजे मुहूर्तमेढ आहे असं त्यांनी. थेअरी आणि प्रॅक्टिकल यांचा उत्तम संगम यामध्ये पाहायला मिळतो. कार्यक्रमात पहिला फोन आपल्याला आलेला आहे. शैलजा पेंडसे पुण्याहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हा, मी पुण्याहून मिसेस शैलजा पेंडसे बोलतेय. हा, बोला. हा, मला असा प्रश्न विचारायचा आहे की मी गेले वर्षभर नियमित योगासनं करतेय, तर मला त्याचा खूप चांगला परिणाम पण जाणवतोय. तर फक्त मला एवढंच बघायचंय की हाडाचं वजन योगासना नियमित केल्यामुळे चांगल्या कमी होतं का, आणि जर ते होत असेल तर तुम्हाला आहारात काय बदल करणं आवश्यक आहे आणि काय घ्यायला हवं. मी पूर्ण शाकाहारी आहे. काय सांगा श्रद्धा मॅडम. हो, धन्यवाद शैलजाजी. योगासनाचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ घ्यायचा असेल तर आहार हा अर्थातच खूप महत्वाचा आहे. काय विचारलं तुम्ही की वजन कमी करण्यासाठी सांगितलं. हा, बोन डेन्सिटी आहे. तर याच्यामध्ये आहारामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कॅल्शियम आहे, जीवनसत्वे आहे आणि प्रोटीन आहे. या सर्वांनी युक्त असा आहार आपण घ्यायला पाहिजे. आजचा जो आहार आहे नुसता आपण गरिष्ठ घेतो, म्हणजे आज आपण शरीराला जे आवश्यक वस्तू आहे त्या नसून त्याच्यामध्ये आपण फक्त पोट भरण्यासाठी किंवा जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी आपण जो आहार घेत असतो, पण आपल्या शरीराला काय काय आवश्यक आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आणि त्या अनुषंगाने आपण घ्यायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये जसं पालक आहे, गाजर आहे, दूध आहे, भाज्या आहे आणि मुख्य म्हणजे कडधान्य जे असतं आहे, तर कडधान्याचा जास्तीत जास्त आपण समावेश करायला पाहिजे. आणि तसंही योगिक जो आहार आहे, एक योगासन ही फक्त शारीरिक क्रिया नसते, तर त्याला आपल्याला मनाचा जास्तीत जास्त त्याच्यामध्ये शक्ती मिळवायची आहे. आणि आहार हा उद्देश असा आहे की त्याच्यामध्ये फक्त आपल्या शरीराचं पोषण नसतं, तर मनाचं सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये पोषण मिळतं. जसं म्हटलेलं आहे की यादृशम भक्षते अन्नम बुद्धिर्भवती तादृशी. तशा अनुषंगाने तर आपण मांसाहार जो आहे, असं नाही की आता त्याच्यामध्ये खूप प्रोटीन आहे आणि आपण घ्यायला पाहिजे, तर प्रोटीन इकडे आपल्या शाकाहारमध्ये सुद्धा भरपूर आहेत. तर त्याचा शाकाहारचा आपण जास्तीत जास्त प्रयोग करायला पाहिजे. म्हणजे योगासन आणि आहार म्हणजे न्यूट्रिशन व्हॅल्यू पाहणं फार गरजेचं आहे आणि तेव्हाच त्याचा जास्तीत जास्त त्याला आपल्याला लाभ मिळू शकतो. आणि पुढचा प्रश्न मॅडम की आंतरराष्ट्रीय हा योग दिन साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे, का हा दिवस साजरा करण्याची आवश्यकता? हो, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाववे. सगळ्या जगातील, आपल्या देशातील, समाजातील सगळ्या लोकांनी सुखी राहावे, शांतता नांदावी. आणि आज जी समाजामध्ये हिंसा, अराजकता किंवा दहशतवाद जे निर्माण होत आहे, त्याला हे सगळं याला आळा घातला गेला पाहिजे. तर याला सगळं कोणतं कारण असं धर्म संप्रदायानी होणार नाही, तर व्यक्तीमध्ये स्वतः आमूलाग्र परिवर्तन आणणे हा याच्यामध्ये अभिप्रेत आहे. कारण व्यक्ती ही त्रिगुणात्मक असते. तो चांगली गोष्टी करतात आणि त्या वाईट गोष्टी करण्याची त्यांची प्रवृत्ती असते. तर सात्विक, राजसिक आणि तामसिक अशा 3 गुणांनी हा माणूस हा युक्त आहे. आणि जेव्हा त्याच्या राजसिक आणि तामसिक त्यांचे गुण जे बळावतात, तेव्हा तो वाईट गोष्टी करण्यासाठी धजावतो. तर सात्विक गोष्टी कशा त्याच्यावरती येतील, तर त्याच्यासाठी आपल्या महर्षींनी आपल्याला सुंदर असं जे दिलेलं आहे शास्त्र, अगदी अमूल्य असे शास्त्र आहे, ते योगाचं शास्त्र आहे. तर ते पद्धतीवर चालण्यानुसार योग जर आपण केला तर माणसाची निश्चितच चांगल्या भावना आहे, परोपकारी वृत्ती आहे आणि चांगले कार्य करण्यासाठी तो पुढे येऊ शकतो. आणि इतकं की महर्षी पतंजलींनी जो अष्टांग योग जो साधलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जो यमनियम जो सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये हिंसा न करणे, असत्य न बोलणे, चोरी न करणे,
सुरुवातीचे सांगितले आहे की अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हा 5 गोष्टींचा त्यांनी जो निषेध केलेला आहे त्याच्यासाठीच. आणि काय त्याच्यामध्ये पालन करायचं तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आहे, संतोष आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे. तर अशा प्रकारे निश्चितच हा जो आहे की योगाचा सकारात्मक आपल्या मनुष्यावरती प्रभाव पडेल आणि त्याचा देशावरती, आपल्या राष्ट्रावरती खूप परिणाम पडेल आणि विश्व शांती जी आहे ती निश्चितच निर्माण होईल असं मला वाटतं. कार्यक्रमात आणखी एक फोन आपल्याला आलाय. भारत वावळ डोंबिवलीहून आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार मॅडम. बोला. निरोगी आरोग्याचे गुरुकिल्ली म्हणून योग संवाद जातात. आपण योगामुळे आपले शरीर आणि मन संतुलित राहते आणि स्वास्थ्य चांगले राहते याबद्दल आपण पुष्कळ ऐकलेले आहे. माझा प्रश्न असा आहे की अनेक पुस्तकाच्या माध्यमातून, टीव्हीवर, कार्यक्रमातून किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून योगाचं प्रशिक्षण आपण पाहू शकतो, घेऊ शकतो. पण या माध्यमातून प्रशिक्षण घेणं हे योगाचं कितपत योग्य आहे आणि त्याचप्रमाणे एखादा प्रशिक्षित योग गुरुकडून किंवा योग संस्थेकडून योगासनं करणं, योग शिक्षण हे कितपत योग्य आहे यावर आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद भारतजी, तुमच्या प्रश्नाबद्दल. अतिशय छान प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारलाय. काय सांगाल सर? हो, शिक्षण हे दोन ध्रुवी असतं, शिक्षक आणि विद्यार्थी, परत विद्यार्थ्याकडे शिक्षक. त्यामुळे पुस्तकापासून किंवा दूरदर्शनवरचे कार्यक्रम बघून जर आपण योगाभ्यास केला तर आपल्या चुका काय होतात ते आपल्याला कळत नाही. तो समोरून बघत असतो आपल्याला. आणि त्यामुळे कुठलीही विद्या ही गुरुच्या मार्गदर्शनाखालीच घेतलं पाहिजे आणि योग त्याला अपवाद नाही. उलट योगाभ्यासामध्ये फारच महत्वाचं आहे. कारण चुकीच्या पद्धतीने जर आपण योगाभ्यास केला तर लाभाच्या जागी नुकसान होऊ शकतं. एक वेळ लाभ नाही झाला तरी चालेल पण नुकसान होऊ नये. नुकसान होता का? अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितलं. आणखी सर, आणखी एक विचारायचं वाटतं की शरीर स्वास्थ्यासाठी व्यायामाला अनन्यसाधारण महत्व आहे. तर मग इतर व्यायाम प्रकार आणि योगासनांमध्ये नेमका काय फरक आहे आणि शरीर आणि मन प्रसन्न ठेवण्यात योगासनांची भूमिका किती महत्वाची आहे? बऱ्याच वेळेला योग, व्यायाम यांची थोडी सरमिसळ होताना आजच्या युगात आपल्याला जास्त दिसते आहे. तर व्यायाम हा फार चांगला शरीराला, त्याबद्दल काही वाद नाही आहे. पण योग म्हणजे व्यायाम नाही आहे, तर हे वेगळ्या प्रकारचं शास्त्र आहे. खरं म्हणजे योग आणि व्यायाम हे एकमेकाला पूरक आहेत. त्यामुळे दोघांनी, एक करणाऱ्याने दुसरं करावं, लाभदायक आहे. पण म्हणून ते एकत्र करू नये. कारण व्यायामामध्ये आपल्या श्वासाची गती वाढते, कारण ऑक्सिजनची गरज जास्त असते, शक्तीचा विनियोग जास्त असतो, हृदयाची स्पंदन गती वाढते, रक्तदाब वाढतो. योगाभ्यासामध्ये नेमकं उलट होते. महर्षी पतंजलीने स्थिर सुखम आसनम असं सांगितलं. ही स्थिती, जी स्थिरता आहे ती मनाची आहे, ती शरीराची, आणि पुढं प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती भ्याम असं सांगितलं. आणि म्हणजे शरीर शिथिल सोडलं पाहिजे, जास्तीत जास्त जबरदस्ती करायची नाही, सहजपणे झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्यामुळे काय होतं की हृदयाची स्पंदन गती कमी होते, रक्तदाब खालते येतो, श्वसन गती थांबते. आणि म्हणून शरीरशास्त्रीय जे परिणाम आहे त्याला आपण फिजिओलॉजिकल इफेक्ट म्हणतो, ते व्यायामाचे आणि योगाभ्यासाचे एकमेकाच्या विरोधी आहेत. म्हणून ते दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक असल्यामुळे निदान त्यांच्यामध्ये एक अर्धा तासाचं अंतर असावं तर ते लाभदायक होईल. त्याने एकत्र केलं तर त्याचे दोन्हीचे परिणाम कुठे बरोबर मिळणार नाही. म्हणजे ते एकमेकांस पूरक आहेत. हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा सरांनी या ठिकाणी सांगितलाय. मॅडम, श्रद्धा मॅडम, मला तुम्हाला विचारायचं वाटतं की साधारण कोणीही योगासनं करायला हवी, कोणी करायला नकोत, आणि ह्या योगासनाचे काही ठराविक असे नियम आहेत का? त्याची कुठली अशी योग्य वेळ आहे की याच वेळी करायला हवं, असं काही आहे का? ठीक आहे ना. सर्वात अगोदर आपण प्रश्न घेऊ की योगासन कोणी करायला पाहिजे. योगासन ही आबाल, म्हणजे लहानपणापासून, मुलांपासून ते आबाल वृद्धापर्यंत कोणीही करू शकतं. आणि मुख्यतः आपण बघतो की जेव्हा जन्माला येतं तर त्याच्या ज्या हालचाली बघून अनेक योगासनाचा आज आपल्याला त्याच्यामध्ये प्रत्यय येतो. जसं पादांगुष्ठासन आहे, बालासन आहे, सर्पासन आहे, अशा अनेक ज्या कृती आहेत तर त्याच्यामधून लहानपणापासूनच मुलं ते याच्यामध्ये शिकते. पण तरी पण योग ही फक्त एक शारीरिक क्रिया नसून एक मानसिक क्रिया आहे. आणि मुलाचं जे मन आहे ते 10 ते 12 वर्षापर्यंत परिपक्व होतं. तर त्या वयापासून मुलाला आपण शास्त्रीय पद्धतीने त्याला आपण योगाची ट्रेनिंग द्यायला पाहिजे, त्याला शिक्षण द्यायला पाहिजे. आणि नंतर तर आपण जोपर्यंत आहे आपल्यामध्ये कॅपॅसिटी आहे तोपर्यंत आपण ते सगळे योगासनं करायला पाहिजेत. आणि मुख्य म्हणजे कोणी तुम्ही करू नयेत. तर कोणी करू नयेत म्हणजे जे खूप कमजोर आहेत, अशक्त आहेत किंवा वृद्ध, खूप अतिवृद्ध झालेले आहेत. मुख्य म्हणजे मासिक पाळीमध्ये स्त्रियांसाठी, गर्भवती असेल किंवा आता समजा ऑपरेशन झालेलं असेल
किंवा खूप तापामध्ये असे काही वस्तू आहे की स्थिती असतात की त्याच्यामध्ये योगासन अजिबात करायला नको. बरं. आणि योगासनाच्या नियमाबद्दल तुम्ही विचारलं आहे तर योगासनाचे भरपूर नियम असतात, कारण नियमांशिवाय योगासन संपूर्ण होऊ शकत नाही. तर पहिला नियम म्हणजे त्याचा असा आहे की प्रातःकाली सकाळचं जे ब्रह्ममुहूर्त ज्याला म्हणतात आपण 4 ते 6 वाजता त्या आपण वेळी समजा योगासनं केले तर भरपूर आपल्याला ऑक्सिजन मिळतं, शुद्ध वायू मिळतं त्याच्यामध्ये आणि थंडावा मिळतो त्याच्यामध्ये. तर 4 ते 6 किंवा 4 ते 7 हा अगदी योग्य वेळ आहे. आणि नाही जर सकाळी जमलं तर आपण संध्याकाळची वेळ घेऊ शकतो की कुणाला तर सकाळी वेळ नसेल पण सकाळची वेळ अगदी उत्तम आहे. दुसरा नियम म्हणजे सकाळी आपण जेव्हा उठतो तेव्हा पाणी भरपूर पिणे हे खूप महत्वाचं आहे. पाणी पिऊन शौच आणि मुखमार्जन करूनच आपल्याला योग करायला पाहिजेत. कारण समजा हे असं केलं नाही तर पोट समजा आपलं साफ केलं नाही झालं नाही तर त्याच्यामध्ये योगाची ज्या क्रिया आहे ते व्यवस्थित होत नाहीत आणि मग त्याच्यामध्ये थोडासा त्याला त्रास होतो आणि शरीराला सुद्धा इतका तो सकारात्मक प्रभाव मिळत नाही. त्याच्यामुळे योगासनाचा हा नियम अवश्य पाळायला पाहिजे. दुसरे म्हणजे सर्वसाधारण आपलं आसन घेऊन आणि आपले जे कपडे आहेत ते कॉटनचे असावेत, ढिले असावेत आपले कॉटनचे. आणि तिसरं म्हणजे योग ही अशी क्रिया आहे की एकदम आता आपल्याला खूप भरपूर व्यायामाने सुरुवात नाही करायला पाहिजे, तर हळूहळू जे सरावानुसार आणि हळूहळू मग कठीण आसनांकडे आपल्याला वळायला पाहिजे. अशा प्रकारे नियम आपण जर पाळले तर योगासनाचा आपल्याला भरपूर सगळा फायदा आपण मिळू शकतो. आणि मनाने करायला पाहिजे. असं नाही की आता मला पटापट करायचं आहे आणि मला ऑफिसकडे जायचं आहे ती नाही. अगदी अर्धा तास शांत मनाने स्थिर एकाग्र चित्तेने जर आपण योगासन केले तर त्याचा आपल्याला भरपूर म्हणजे जो पाहिजे तसा आपल्याला त्याचा लाभ मिळू शकतो योगासनाचा. कार्यक्रमात आणखी एक फोन आपल्याला आलाय. भरत सिंग मोहिते आपल्याशी बोलतायत. नमस्कार. बंद करू का? बोला भरतजी. नमस्कार. हॅलो. नमस्कार सर मॅडम. नमस्कार. हॅलो. बोला. हा मॅडम, मला काय प्रश्न योगा संबंधी आज जागतिक योगा दिन आहे त्याबद्दल. हॅलो. हा बोला सर, येतो ऐकू आवाज तुमचा. बोला ना. तर योगाबद्दल ग्रामीण भागात जागृती नाही कारण मार्गदर्शन मिळत नाही. हॅलो. हा बोला सर, कंटिन्यू बोलत आहे सर. हा, योगाबद्दल लोकांना जागृती झालेली आहे परंतु ग्रामीण भागामध्ये योगाचे संबंधित काही मार्गदर्शन मिळत नाही आणि हे फक्त हाय लेवलच्या लोकांना योगाबद्दलची माहिती आहे. धन्यवाद सर तुमच्या प्रश्नाबद्दल. काय सांगाल सर याबद्दल? ग्रामीण भागामध्ये ह्याचा कितपत पोहोचला आहे? शहरामध्ये जे काय योग प्रशिक्षक वर्ग आहेत आपले नोकरी व्यवसाय सांभाळून वगैरे लोक करू शकतात. तर बऱ्याच संस्था एखाद्या 1 महिन्याच्या निवासी योग वर्ग प्रशिक्षक शिक्षक योग वर्ग ठेवतात आणि त्याचा फायदा मला वाटतं ग्रामीण भागातील लोकांनी घेतला पाहिजे. बाकी टीव्ही चॅनलच्या माध्यमातून तो पोहोचतो आहे पण मगाशी सांगितलं त्याच्या मर्यादा आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष जर शिक्षक हवा असेल त्यांनी जिथं जिथं निवासी योग वर्ग असतील प्रशिक्षण वर्ग तिथं त्यांनी घेऊन गावात ते काम केलं पाहिजे. ही जागृती झाली पाहिजे हळूहळू होते आहे समाजामध्ये, ती जागृती होते, महत्व कळतं आहे लोकांना. आणखी सर श्रद्धा मॅडम तुम्हाला विचारायसाठी की आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे बऱ्याचदा आपल्याला वेळ मिळत नाही. मग अशा वेळी ऑफिसमध्ये बसल्या बसल्या आपल्याला अशी कुठली आसनं करता येतील का असं आपला ताण नियंत्रित करण्यासाठी वगैरे? अच्छा, तसं तर मॅडम मी हेच म्हणणार आहे की वेळ काढायला पाहिजे आपण त्याच्या अनुषंगाने. पण तरी पण जर आमचा वेळ नसेलच आणि असं खूप आपल्याला थकवासारखं वाटत असेल तर खुर्चीवर बसल्या बसल्या सुद्धा आपण काही योगा तर नाही पण त्याचे काही उपाय आपण करू शकतो. जसं आता तणाव, जसं खूप थकवा आलेला असेल तर दोन्ही हात ना ज्ञानमुद्रा मध्ये घ्यायच्या. कारण ज्ञानमुद्रा ही अशी मुद्रा आहे की त्याच्यामध्ये अगदी थकवा, मानसिक विकार आणि जो टेन्शन आहे तो अगदी दूर होतो आहे. तर ज्ञानमुद्रा ठेवून डोळे बंद करणे आणि एकदम रिलॅक्स मधून पाठीचा कणा असा सरळ ठेवून आणि हळूहळू श्वासोच्छ्वास करणे. म्हणजे श्वास आतमध्ये घेणे आणि श्वास बाहेर घेणे. जो आपण श्वास आतमध्ये घेत आहे तो संपूर्ण सकारात्मक आहे आणि मला संपूर्ण ऊर्जा मिळत आहे ही भावना त्याच्यामध्ये संचार यायला पाहिजे. आणि जो श्वास बाहेर निघत आहे तो माझा सगळा थकवा माझा बाहेर निघत आहे या भावनेने कमीत कमी 2 ते 5 मिनिटं जर आपण केलं तर आपल्याला खूप रिलॅक्सेशन वाटतं. जसं व्हिज्युअलाइज करून आपण व्हिज्युअलाइज करून, कारण जसं आपण मनाचा सगळं खेळ आहे की जसं आपण विचार करतो आणि तसंच त्याच्यामध्ये शरीरामध्ये सुद्धा घडतं.
दुसरं म्हणजे जशी मान आणि पाठ आकडून जाते किंवा लिहिताना ऑफिसमध्ये बसल्या बसल्या तर काही आपण मानेचे पण व्यायाम आपण करू शकतो त्याच्यामध्ये, की मान वरती खाली करणे, आजूबाजूला मुडवणे किंवा चक्राकार करून आणि मग दोन्ही हातांनी थोडंसं त्याला करून असं रिलॅक्सेशन करणे अशा पद्धतीने. तर अशा प्रकारे आपण मानेचे व्यायाम, थोडेसे डोळ्यांचे पण आपण व्यायाम करू शकतो खुर्चीवर बसल्या बसल्या. डोळ्यांना व्यायाम देणे, थोडंसं त्यांना मग पामिंग देणे आणि नंतर स्वतः थंड पाण्याने त्याच्यावरती मारणे, थंड पाणी, तर एकदम रिलॅक्स आपल्याला वाटेल. कार्यक्रमात आणखी एक फोन आपल्याला आलाय. नाशिकहून गीता शिंदे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार. बोला गीताजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅम. नमस्कार. मला 2 मुली आहेत, एक 10 वर्षाची आणि एक 6 वर्षाची. तर त्यांच्यासाठी कुठली आसने मला शिकवता येईल घरी, ते तुम्ही सांगू शकणार का? नमस्कार गीताजी, तुमच्या प्रश्नाबद्दल काय सांगाल सर? 10 वर्षाची एक त्यांची मुलगी, लहानपणापासून कुठली आसनं करायला हवीत असा त्यांचा प्रश्न आहे. लहान मुलं लवचिक असतात आणि त्यामुळे जी ध्यानासनं आहेत सहजपणे करू शकतात, त्यांना आवडतात पण, म्हणजे पद्मासन, वज्रासन अशी बसायला. फक्त सर्वांगासन, विपरीत करणी मुद्रा अशी जी सांध्यावरती जास्त कारण त्यांचे स्नायू तेवढे सशक्त नसतात, तेवढी काळजी घ्यायची. आणि बाकी काही मुद्रा, प्राणायाम, ओंकार हे त्यांच्याकरता म्हणजे त्यांचे पूर्ण आपण म्हणतो मनाची जी कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता आहे ती वाढवण्याच्या दृष्टीनं. आणि काही मुद्रा आपण बघू पुढे, तर त्या केल्यामुळे सुद्धा आता आपण या जीवाबंद म्हणून हा आहे, त्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी शिवमुद्रा आहे, हे याला ब्रह्ममुद्रा म्हणतात. याच्यामुळे त्यांची एकाग्रता वाढते, त्यांची जी उच्चार क्षमता आहे त्याला आपण व्हॉकॅब्युलरी म्हणतो, वाणी ही साफ होते. त्यामुळे लहान मुलांना अशा प्रकारच्या मुद्रा करणं किंवा ओंकार हा फार लाभदायक ठरतो. कानात बोट घालून वगैरे भ्रामरी रेचक प्राणायाम केला तर त्यांना ते फार आवडतं. नाहीतर आपण दुसरी काही आसनं वगैरे, आसनामध्ये संत हालचाली असतात, त्या लहान मुलांना तेवढ्या काही त्यांच्या मानसिकतेला अपील होत नाहीत. आणि त्यामुळे ते ज्याच्यात त्यांना आवड निर्माण होईल असं भरपूर काय, जर व्यवस्थित ती शिकवली तर ते नक्कीच व्यवस्थित ते करू शकतील. आणखी सर, प्राणायामाकडे आपण आता वळूया, की प्राणायाम हे योगासनाचं महत्वाचं अंग आहे असं म्हटलं जातं. तर प्राणायाम हे अष्टांग योगाचं 4थं अंग आहे. तर थोडक्यात हा अष्टांग योग म्हणजे काय आणि ह्या प्राणायामाचे काय फायदे आहेत? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशी 8 अंग त्यांनी सांगितली, की स्थूलातून सूक्ष्माकडे जाणं असा प्रकार आहे. तर बरोबर मध्ये प्राणायाम आहे, कारण मन आणि श्वास यांचा फार जवळचा संबंध आहे हे योग्यांच्या लक्षात आलं. आणि त्याचा अर्थ असा की मनामध्ये जी आंदोलन होतात, भीती वाटली किंवा आपण फार राग आला आपल्याला, तर लगेच श्वासावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे मनाचा परिणाम जर श्वासावर होत असेल तर श्वासाचाही परिणाम मनावर होईल अशा प्रकारचा तर्क त्यांनी लढवला. आणि म्हणून हे फार मोठं संशोधन आहे त्यांचं, लोकांचं, की मन तर सगळं मूळ आहे. म्हणजे आज आपण सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणजे मनोकायिक आजार म्हणतो, म्हणजे रोगाचं मूळ मनात आहे. मग या मनाला कसं काय त्याच्याशी हाताळावं, त्या मनाला कसं हाताळावं? मन म्हणजे समुद्रासारखं आहे. एका मोठ्या सायकोलॉजिस्टला विचारले गेलं, सर व्हॉट इज माइंड? ते बोलले नेव्हर माइंड. न मनाची अथांगता आपल्याला माहित आहे, ना मनाची खोली आपल्याला माहित आहे. त्या अशा मनाबरोबर व्यवहार कसा करायचा? जोपर्यंत मनाबरोबर पण व्यवहार करत नाही, या सगळ्या मनोकायिक आजाराचा उपचार आपण करत नाही. आणि म्हणून श्वास ही मनाच्या कुलपाची किल्ली आहे हे त्यांना आढळलं. आणि मनाला जर शांत केलं, म्हणजे श्वासाला जर शांत केलं तर मन शांत करता येईल. श्वासाला जर आपल्या नियंत्रणात घेतलं तर मनाला नियंत्रणात घेता येईल. आणि मनाला जर नियंत्रणात घेतलं तर आम्ही योगी झालो. काय बाकी राहिलं? आमचं मन नियंत्रणात नाही म्हणून आम्ही भोगी आहोत, म्हणून रोग होतात. आणि या तत्वाप्रमाणे श्वासाचे जे स्नायू आहेत ते काही प्रमाणात ऐच्छिक आहेत आणि काही प्रमाणात अनैच्छिक आहेत. बाकीच्या एक तर अनैच्छिक आहेत, नाही तर ऐच्छिक आहेत. म्हणून बरोबर त्या श्वासाला त्यांनी मध्ये पकडलं. आणि जर या नेणिवेकडे जर जायचं असेल, मनावरती खरं नियंत्रण आणायचं तर श्वासाच्या माध्यमातून गेलं पाहिजे. आणि म्हणून मग महर्षी पतंजलीने आसनामध्ये तुम्ही स्थिर बसलत, ध्यान केलं की आपोआप
मनाची जी स्थिती निर्माण होते त्यामुळे श्वास शांत होतो. आणि मग त्यांनी त्याचं वर्णन केलंय, तस्मिन् सती श्वास प्रश्वासवर गतिविच्छेद हा प्राणायाम, हा म्हणजे श्वासाच्या गतीमध्ये फरक पडतो हे त्यांनी वर्णन केलेलं आहे. मग पुढे मगाशी सांगितल्यासारखं हठयोगी जास्त प्रॅक्टिकल होते आणि त्यामुळे त्यांनी हे एवढं सहजपणे अनुभवाला येत नाही, म्हणून मग त्यांनी त्याच्यामध्ये वेगवेगळे प्राणायाम निर्माण केले. तसं उपनिषदी काळापासून एक नाडीशुद्धी प्राणायाम किंवा अनुलोम विलोम प्राणायाम म्हणतात तो. नंतर त्यांनी सूर्यभेदनम उज्जाई शीतकारी शीतली तथा भस्त्रिका भ्रामरी मूर्छा प्रावीणी तष्ट कुंभक अशा प्रकारचे 8 कुंभक हटप्रदीपिकेत सांगितलेले आहे. म्हणजे वेगवेगळे म्हणजे आलटून पलटून नाकाने श्वास घेतला सावकाश तर त्याला अनुलोम विलोम म्हटलंय. उजव्यातून घेऊन डाव्यातून सोडला सूर्यभेदन म्हटलंय. डाव्यातूनच घेऊन डाव्यातून सोडला त्याला चंद्राभ्यास असं पुढे त्या हठयोगाच्या ग्रंथामध्ये म्हटले नाही, पण पुढे तो तयार झाला आणि त्याचे परिणाम आहेत. कारण शेवटी या नागपुड्यात त्यांनी सूर्यनाडी चंद्रनाडी म्हटलंय आणि म्हणून त्याचा संबंध आधुनिक विज्ञानाचा जर विचार केला याचा संबंध सिम्पॅथेटिक सिस्टमशी आहे आणि याचा पॅरासिम्पॅथेटिक सिस्टमशी आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी मांडला आहे की मनावर नियंत्रण ठेवायचं असेल तर आधी श्वासावर नियंत्रण ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. चंद्रपूरहून अनिल गांगरे डिवार आपल्याशी दूरध्वनीच्या माध्यमातून जोडले गेले. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्री तुमचं मनापासून स्वागत. आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. तुम्हाला पण नमस्कार. धन्यवाद सर. सर मला तुम्हाला विचारायचं वाटतं की तुम्हाला म्हणजे अनुवंशिक चर्मरोगाने ग्रस्त असतानाही योगासनामुळे तुम्हाला त्याचा कसा फायदा झाला, डॉक्टरांचं काय म्हणणं होतं आणि तुम्ही या आजारावर योगासनांच्या माध्यमातून कशी मात केली? मॅडम प्रथमतः तुमच्या सह्याद्रीवाणीचा नमस्कार करतो, धन्यवाद देतो. मॅडम मला डॉक्टरने मला म्हटलं होतं का तुमच्या जो आजार झालेला आहे तुमच्या आई आजोबापासून वडिलापासून आलेला चर्मरोगाचा आजार आहे, तो जेनेटिक आजार आहे आणि हा आजार काही लवकर बरा होणारा नाही आहे. आपणास सतत नियमित आजार थांबेपर्यंत तुम्हाला औषधी निगा घेत राहावं लागेल आणि तो आजार पूर्ण बरा होतपर्यंत तुम्हाला घेत राहावं लागेल. याच्यासाठी दिवस आणि असं वर्ष वगैरे आपल्याला सांगता येणार नाही. तर मग मी डॉक्टर साहेबांकडून ऐकल्यानंतर मग मला निश्चित ध्येय केला का मी 2008 पासून योगासन प्राणायामला करून लागलो आणि घरी आस्था केंद्रावर टीव्हीवर बसून मी रोज प्राणायाम करायला लागलो. तरी पण मला मॅडम काही त्याच्यामधून काही मिळाला नाही प्रतिसाद. मग मी 2012ला शहराच्या बाहेर जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर बाहेर जाऊन योगासन आणि प्राणायाम करायला लागलो. आता मला अगदी 9 महिन्यापर्यंत मला 50% आराम मिळाला आणि त्यानंतर मी सतत असं बसून करत असताना 80 ते 85% आमचा हा जेनेटिक आजार मला बरा वाटला. आज मी कोणत्याही प्रकारच्या मनात दबाव न टेन्शन न घेता मी रोज 4:30 वाजता उठून पूर्ण विधीपूर्वक प्राणायाम करून बाहेर जाऊन मोकळ्या जागेवर मी प्राणायाम करत असतो. आज माझा आजार 80 ते 85% बरा आहे. या गोष्टीला मला मार्च 13 पासून औषधी घेणे सोडून दिलं आणि मला एकही पैशाची आज गोळी लागत नाही आहे आणि मी स्वस्थ निरोगी आहे. थोडाफार मला स्किन आजार हाताला आहे, बाकी सर्व मी गोष्टीने अगदी बरा ठणठणीत आहो. हा मला योगाचा परिणाम फार आवडला आणि मी निश्चित ध्येय केला आता अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि रोज प्राणायाम करायला लागलो. आज मी बरा आहो मॅडम. नियमितपणा आणि मोकळ्या जागेत मोकळ्या मनानं केलेल्या योगासनाचा काय परिणाम होतो ते तुमच्याकडे बघूनच आम्हाला पाहता येईल. आणखी एक प्रश्न सर, आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सखी सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांना तुम्हाला काय संदेश द्यावा असं वाटतं सर? मॅडम मी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सखी सह्याद्री वाहिनीचे अभिनंदन करतो की आज माझी मुलाखत या ठिकाणी सखी सह्याद्री वाहिनीवर घेतल्या जात आहे. त्यानिमित्त आज मी सर्व भारत जनतेला असं सांगू इच्छितो की जे या भारत जनतेतील सर्व पुरुषांनी ब्रह्ममुहूर्तावर उठून अगदी 1 तास रोज प्राणायाम करून आजारमुक्त जीवन, आनंदमय जीवन, सुखी जीवन जगण्याकरता सर्व जनतेने आपला सकाळचा वेळ 5 ते 6 वाजेपर्यंतचा 1 तासाचा वेळ नियमित द्यावं. म्हणजे आपल्याला या मोठ्या मोठ्या आजारापासून सुटका होईल आणि आजारमुक्त, भावमुक्त आणि निरोगी जीवन सर्व जनतेला आनंदमय जीवन जगता येईल. आणि या मूळ शहरामध्ये मी आज जवळपास 5 केंद्र चालवत आहे. आज माझ्या एका केंद्रावर 80 महिला आणि 30 ते 40 पुरुष असतात आणि असं 5 केंद्रावर नियमितपणे 30 ते 40 महिला पुरुष असतात आणि या ठिकाणी मूळला असं सुंदर केंद्र चालू आहेत आणि सर्वांचे बरेचसे आजार नाहीसे झालेले आहेत आणि सर्व जनता मूळची बरीचशी जनता
खुश आहे. या माझ्या आजारात मला गुरु समजतात आणि मला नेहमीच आदराने बोलवतात आणि प्रश्न काही विचारत असतात. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. सर आणखी एक प्रश्न की योगा करण्यासाठी प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे का? घरच्या घरी आपल्याला योग करता येऊ शकतो का? आणखी एक ऐकिवात आहे सर, अयुक्त प्राणायामाने माणूस वेडा होऊ शकतो का? बरोबर. तर प्रशिक्षण फार आवश्यक आहे कुठल्या गोष्टी करता. आणि योग म्हणजे सरळ सरळ आपल्या शरीर मनाशी आपण खेळतो हे लक्षात ठेवायचं. विशेषतः प्राणायामाबद्दल अशा प्रकारचे इशारे ह्या प्राचीन ग्रंथामध्ये सुद्धा आढळतात आपल्याला. हठयोग प्रतिपिका या ग्रंथामध्ये म्हटलंय की प्राणायामादी युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत, अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोग समुद्भवा. म्हणजे योग्य मार्गाने जर प्राणायाम केला तर सर्व रोगांचा नाश होतो आणि चुकीच्या मार्गाने जर प्राणायाम केला तर सगळ्या प्रकारचे रोग होण्याची शक्यता आहे असा इशारा दिला. त्याचं कारण असं थोडंसं आधुनिक विज्ञानाच्या पार्श्वभूमीवरती त्याचं स्पष्टीकरण द्यायचं झालं तर आपल्या ज्या रक्ताच्या पेशी असतात त्या अतिशय संवेदनशील असतात ऑक्सिजन करता. आणि प्राणायामामुळे ऑक्सिजन वाढत नाही तर प्राणायामामुळे कार्बन डायऑक्साईड वाढतो आणि त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचा जास्तीत जास्त उपयोग करण्याची आतली क्षमता वाढते. हे वैज्ञानिक सत्य. त्यामुळे सवय नसताना एकदम जर आपण तो कार्बन डायऑक्साईड वाढवायला घेतला म्हणजे एकदम आपलं श्वास वगैरे रोखणं म्हणजे प्राणायाम नाही तर हळूहळू त्याच्यावर आपल्याला स्वार होते. त्यांनी म्हटलं यथा व्याघ्रो भयो यथा सिंहो गजो व्याघ्रो भवेत वशः शनै शनै तथैव सेवितो वायू अन्यथा हंती साधकाम. त्यामुळे वाघ सिंहाला हळूहळू प्रशिक्षण देतात. एकदम जर त्याला चाबूक मारला तर तो खाऊन टाकेल रिंग मास्टरला. तसं या श्वासाशी जे करायचं ते हळूहळू त्याला ताब्यात घ्यायचं त्यामुळे लाभ होतो. कारण एकदम कार्बन डायऑक्साईड जर वाढला तर मेंदूचे काही पेशी मरतील आणि मग पॅरालिसिस अटॅक म्हणजे अर्धांग वायू किंवा वेडेपणाचा झटका हे येतं. म्हणजे कुंडलिनी जागृत झाली पाहिजे असे काही वेळ घेऊन काही लोकांनी योग्य गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय अभ्यास केलेला आहे आणि अशी उदाहरणं इतिहासामध्ये आहेत. म्हणजे प्रशिक्षण घेऊन अचूक पद्धतीने प्राणायाम करणं ही अतिशय महत्वाचं आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सरांनी मांडलाय. सर आणखी की IT क्षेत्रात जी माणसं काम करतात त्यांना सतत ताणतणावाचा सामना करावा लागतो आणि याशिवाय गरोदर स्त्री आहेत, विद्यार्थी वर्ग आहे, इतर यांच्यासाठी हा योग कशा पद्धतीने फायदेशीर ठरू शकतो? सगळे आज बघितलं तर सगळीच लोक तणावाखाली आहेत समाजात आणि सगळ्यांना योग हा लाभदायक आहे. युवा वृद्धो तिरुद्धो वा व्याधितो दुर्बलो किंवा अभ्यासा सिद्धी मापनोती सर्व योगेश सतेंद्रता असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे सगळ्यांकरता तो आहे. त्यामुळे लहान मुलांच्या बद्दल मगाशी आपला थोडा विषय झाला. विशेषतः गरोदर बाईंच्या बद्दल खास अभ्यासक्रम तयार केलेले आहेत जेणेकरून त्यांचे स्नायू योग्य ताण स्थितीमध्ये असतील, जे संप्रेरकांचं संतुलन आहे ते निर्माण होईल आणि सुलभ प्रसूती होईल. अशा प्रकारे आपले जे हिप जॉईंट्स आहेत ते लवचिक होतील. अशा प्रकारे त्या आपण प्रसूतीपूर्व अभ्यासक्रम म्हणतो आणि प्रसूती पश्चात सुद्धा योगाभ्यासाची परत तशीच गरज आहे. नाहीतर एकदम कमरचं कमरा होतं ते होऊ नये आणि सगळे लाभ व्हावेत. आणि मानसिक स्वास्थ्य शेवटी सगळ्या अवस्थेमध्ये महत्वाचं आहे. दुसरं जे IT क्षेत्रामध्ये काम करतात वेळा बरोबर नसतात किंवा इतरही शिफ्टमध्ये काम करणारी जी लोक असतात या सगळ्याकरता योगाभ्यास केल्यानंतर जो ताण आहे सगळा तो कमी होतो, स्नायू सशक्त होतात किंवा रक्त चलनवलन चांगलं होतं. अशा प्रकारे सगळ्या प्रकारचे लाभ त्यांना होतात आणि म्हणून ह्या सगळ्यांना हे करणं आवश्यक आहे. आणि त्याकरता सगळे अभ्यासक्रम आहेत. म्हणजे सब घोडे 12% असं नाही तर आपली क्षमता काय आहे, आपल्याकडे वेळ काय आहे, आपले आजार काय आहेत या सगळ्यांचा साकल्याने विचार करून प्रत्येकाला जे आपण टेलर मेड कोर्स म्हणतो ते तसे निर्माण केले आणि नियमित त्याचा हे फार महत्वाचं आहे. त्याचा नियमित अभ्यास केला की सगळ्यांना भरपूर लाभ होतो. श्रद्धा मॅडम तुम्हाला एक विचारासाठी की योग साधना ही अध्यात्माशी जोडली गेलेली आहे असं आपण म्हणतो तर हा योग आणि समाधी अवस्थेपर्यंतचा प्रवास हा कसा असतो? योग ते समाधीपर्यंतचा प्रवास हा महर्षी पतंजली मुनींनी अष्टांग योगांच्या रूपाने प्रतिपादित केलेला आहे. त्याच्यामध्ये सरांनी जसं आता म्हटलं होतं की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी याच्यामधील जे 5 जे पहिले आहेत या म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार त्यांना यांनी बहिरंग आणि नंतर शेवटचे अंतरंग असा म्हणून उल्लेख केलेला आहे. तर 5 जे पहिलेचे आहेत तर त्याच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढवणे आणि नंतरचे जे त्याच्यामध्ये आध्यात्मिक शक्ती वाढवणे असा त्याचा हेतू आहे. तर
सुरुवात करून म्हणजे एक सामान्य व्यवहारापासून तर ते अध्यात्मापर्यंत असा हा प्रवास आहे. तर सामान्य व्यवहारापर्यंत योगामध्ये जे 5 नियम सांगितलेले आहे की अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, म्हणजे आपण हिंसा नाही करायची आहे, खोटं नाही बोलायचं आहे, जे आपल्याकडे जास्त आहे ते लोकांना देऊन द्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे जे 5 यमचे प्रकार आहे म्हणजे आत्मनियंत्रण ते आपण नाही करायला पाहिजे. आणि नियम म्हणजे काय पाळायला पाहिजे आपण, तर त्याच्यामध्ये आत्मशोधनामध्ये आपण सांगितलेलं आहे की सत्य आहे, आपलं संतोष आहे, तप आहे, ईश्वर प्रणिधान आहे, या सगळ्या गोष्टीला आपल्याला पाळायला पाहिजे. तर म्हणूनच माणसाची जी मानसिक शक्ती आणि शारीरिक शक्ती मजबूत होते. आणि त्यानंतर त्यांनी आसन स्थिरम सुखम आसनम असा त्यांचा उल्लेख केलेला आहे. मग आसनामध्ये आपण वेगवेगळ्या क्रिया करायच्या, त्याच्यामध्ये शरीर संवर्धक क्रिया आहे, ध्यानात्मक आहे, शिथिलासन आहे, असे आसनाचे प्रकार आहे. आणि नंतर प्राणायामद्वारे श्वास प्रश्वासांचं कसं बंधन आहे ते प्राणायामद्वारे आपण सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर मग त्याचं प्रत्याहार, धारणा आणि ध्यान समाधी, मग तो समाधीपर्यंत तो अध्यात्माची लय कशी जाईल, अशा प्रकारे हा पूर्ण प्रवास आहे जो त्यांनी व्यक्त केलेला आहे महर्षी पतंजलीने. आणि हे संपूर्ण माणसाच्या शारीरिक आणि मानसिक आध्यात्मिकसाठी हा अष्टांग प्रवास जो आहे तो फारच लाभकारी आहे, हे निश्चितच आहे. आलोक साधनकर आणि सुधा साधनकर हे दाम्पत्य दूरध्वनीच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेले. नमस्कार आलोकजी. नमस्कार आलोकजी, सखी सह्याद्री तुमचं मनापासून स्वागत करते. नमस्कार बोलतो ते. नमस्कार. नमस्कार. आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. आपल्याला धन्यवाद. सर, गेल्या 16 वर्षांपासून आपण चंद्रपूर जिल्ह्यातल्या गावांमध्ये विनामूल्य योग प्रशिक्षणाचं शिबिर घेत आहात. तर ह्या गावातल्या लोकांचा या योग प्रशिक्षण शिबिराला प्रतिसाद कसा आहे सर? प्रतिसाद आहे, पण फॉलोअप मध्ये आम्ही कमी पडतो. आम्ही जर गेलो गावात आणि आम्ही सर्व लोकांना सांगितलं तर सर्वजण येतात, बसतात, करतात, पण आम्ही तिथे जास्त मुक्काम नाही करू शकत आणि फॉलोअप मध्ये आम्ही कमजोर पडतो. जनजागृतीच्या दृष्टीने आम्ही जर तिथे आपल्यापैकी कोणीतरी रोज जात गेलं तर त्यांना आपल्याला या मार्गावर लवकर आणता येते, त्यांची मानसिकता तयार करता येते. आणि सर, तुम्ही स्वतः सुद्धा नियमितपणे दररोज 1 ते 1.5 तास योग साधना करता, तर याबद्दल तुमचा स्वतःचा अनुभव जाणून घ्यायला आम्हाला आवडेल सर. हो, पाहताय, मी मागील त्या वर्षापासून करतोय. मला कोणतीही व्याधी नाही. मी सुरुवातीला जेव्हा करत नव्हतो तेव्हा मला एम्बिओसिस होतं आणि स्ट्रेसचा मला त्रास होत होता. पण जेव्हापासून मी करायला लागलो हळूहळू एक व्याधी माझी गायब झाली. आता मला कोणत्याही प्रकारचा त्रास नाहीये. पण मी रोज त्या वेळेवर करतो, वेळेवर जेवतो, वेळेवर झोपतो. मी 11ला रात्री झोपतो, 4:30ला उठतो, 5 ते 6:30 पर्यंत योग प्राणायाम करतो आणि मग आपल्या दिनचर्येची सुरुवात करतो. स्वतःला शिस्त लावून योग्य पद्धतीने आपण, हो, तर त्याचा निश्चितच फायदा झाला आपल्याला. तुमच्याच फायदा झालेला आहे. कधी मला थकवा येत नाही, कधी चिडचिडपणा येत नाही, कधी घरच्या लोकांवर रागवायची वेळ येत नाही आणि राग येत नाही. पहिले राग यायचा, थोडंसं काही घरी समजा हे झालं की बरोबर हे नाही, थोडंसं इरिटेशन व्हायचं. आता अजिबात इरिटेशन होत नाही आणि संत राहतो माणूस. रागावर नियंत्रण ठेवता येते यामुळे. छानपैकी. सुधा मॅडम, तुम्हाला मला विचारावं वाटतं की या योग प्रशिक्षण शिबिराला गावामध्ये महिलांचा कसा प्रतिसाद आहे मॅडम? महिलांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. त्या येतात, पण प्रश्नच नाही की तिथे जे सकाळी त्यांना लवकर जायचं असते, रात्री उशिरा येतात, जे लेबर क्लास आहे, तर त्यांना अशी एक पंचायतच्या दृष्टीने किंवा ग्रामपंचायतच्या लोकांनी थोडंसं अवेअरनेस आणलं आणि तिथे त्यांच्याकरता त्यांच्या वेळेच्या अनुसार जर आपण क्लास घेतले तर त्यांच्यात खूप मानसिकता तयार होईल आणि फायदे सुद्धा त्यांना. आणि सुधा मॅडम, तुम्हाला मला एक विचारायसाठी की ग्रामीण भागात या योगाबद्दल जनजागृती करण्यासाठी सुधा फोन देतो. नमस्कार. नमस्कार सुधा मॅडम, सखी सह्याद्री तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मॅडम. तुम्हाला पण. तुम्हाला एक विचारायचं होतं मॅडम की ग्रामीण भागामध्ये योगाबद्दल जनजागृती करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येतील आणि महिलांचा कसा प्रतिसाद आहे या योग शिबिरांमध्ये? महिलांचा प्रतिसाद भरपूर प्रमाणात आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला आम्हाला चांगल्याच प्रतिसाद देतात. पण त्यांची वेळ आणि त्यांचं कामाचं ते जे स्वरूप असतं ते बघून आम्हाला त्यांना त्यांचे क्लासेस घ्यावे लागतात
आणि त्या म्हणजे चांगल्या इंटरेस्ट घेऊन असतात आणि त्यांना जर आम्ही शिकवलं तर त्या बाकीच्या पुढच्या पिढीसाठी पण जास्त उपयोगाचं असतं. पुढची पिढी तशी तयार होईल. कारण आईंनी जर शिक्षण घेतलं तर आई मुलांना त्या आईच्यानी शिकवेल आणि सगळं स्वस्त जीवन आणि स्वस्त आपलं ग्रामीण भागापासून स्वस्त जे उद्देश आहे आपला की स्वस्त आपलं राहावं ते परिपूर्ण होईल असं वाटतं मला. धन्यवाद तुम्ही दोघांनी दिलेल्या उपयुक्त माहितीबद्दल. सर, रक्तदाब, मधुमेह, गुडघेदुखी असे जे दीर्घकालीन आजार आहेत अशांना योगासनं किती उपयुक्त ठरतील आणि कर्करोग म्हणजे HIV या रोगांवरती योगासनांमुळे नियंत्रण ठेवणं शक्य आहे का? जेव्हा आपण योगाभ्यास असं म्हणतो केवळ योगासनं नाही, आसन, बंध मुद्रा, क्रिया, प्राणायाम, ध्यान ही तांत्रिक पैलू आणि मगाशी मॅडम म्हणाल्या तसे यमनियम म्हणजे आचारसंहिता आणि एकूण योग तत्वज्ञान. बऱ्याच वेळेला जी बाह्य परिस्थिती आहे ती आपण स्वीकारत नाही म्हणून त्रास होतात. ते स्वीकारणं हे योगाचं तत्वज्ञान आहे. तेव्हा मानसिक ताण हे या सगळ्या रोगांचं एक महत्वाचं म्हणून त्याला मनोकायिक आजार असं म्हटलंय. तर मगाशी जे मी उल्लेख केला जीवाबंध, त्यानंतर सिंहमुद्रा, हे आलटून पलटून करायचं. प्रत्येकी 1-3-4 श्वास ठेवत 3 ते 5 आलटून पलटून त्याची आवर्तन करायची. नंतर ब्रह्ममुद्रा, प्रत्येकी 5 श्वास 4 दिशेला अशा मान फिरवून हे प्रकार आपण स्क्रीनवर पाहू शकता या ठिकाणी ब्रह्ममुद्रा कशा पद्धतीने केली जाते. तर हे एक काय म्हणू आपण त्याला गट झाला. हा असे 2-3 गट एका बैठकीमध्ये करता येतात आणि असे बैठकी दिवसातून 3-4दा करता येतात. तेव्हा खऱ्या अर्थी जे रक्तदाबाचे रुग्ण आहेत त्यांना त्याचा लाभ होईल. आणि नंतर अनुलोम विलोम प्राणायाम, मग अशी सिंपॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक मध्ये मी म्हणत होतो, त्यांच्या संतुलनाने स्वास्थ्य प्राप्त होते आणि त्याच्या असंतुलनाने रोग होतात. म्हणून हा अनुलोम विलोम ज्याच्यामध्ये आलटून पलटून उजव्या डावी नाकपुडीनं श्वास घ्यायचा असतो हा केवळ चंद्राभ्यास म्हणजे केवळ डाव्या नाकपुडीनं घ्यायचा. म्हणजे आमची पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम जी आहे, परानुकंपित चेतास्वस्था म्हणतात, ती उद्दीपित होते आणि त्यामुळे रक्तदाबासारखे आजार बरे व्हायला मदत होत असते. त्यानंतर हे भ्रामरी रेचक नावाचा जो प्राणायाम आहे, गुंजन, अतिशय लाभदायक आहे. आपल्या पिट्युटरी ग्लँड आणि हायपोथॅलॅमस जो मेंदूचा भाग आहे त्याच्याद्वारे संबंध हे सगळे आपले पॅरामीटर्स बरे होतात. त्यामध्ये उच्च रक्तदाब हा महत्वाचा आहे. अतिशय साधी आसनं, मार्जारासने म्हणजे मांजरासारखं हे आहे, मागच्या बाजूने बाग देणारा आसन, पुढच्या बाजूने बाग देणारा आसन, त्रिपाद मार्जारासन, असे प्रकार जरी आपण केले तरी बऱ्यापैकी आपल्याला लाभ होत असतात. आता मधुमेहामध्ये जास्तीत जास्त शरीराची हालचाल होणं अपेक्षित आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये झपाझप चालणं आहे आणि त्यानंतर आहाराचा तर प्रश्न आहेच, पण त्याच्याबरोबरच महत्वाचं म्हणजे विशेषतः जे पीळ देणारी आसन आहेत, तसं आता वक्रासन, मत्स्येंद्रासन म्हणतात पारंपरिक, ते जमलं नाही. वक्रासन आहे तेही जमलं नाही, उत्तान वक्रासन आहे तेही जमलं नाही, सुलभ उत्तान वक्रासन आहे. म्हणजे कुठल्या प्रकारची जबरदस्ती नाही. आपल्या क्षमतेचा विचार करून आपल्याला त्याच्यात बदल करता येतात. हे परत उभं राहून आहे आणि हे गुडघ्याला सुद्धा चांगलं. म्हणजे मग हे तुम्ही गुडघेदुखीचा उल्लेख केला दोन्ही दृष्टीनं. त्यानंतर हे बाजूला वाकणारं आसन आहे, हे उडियान बंद आहे ज्याच्यामध्ये ऋणदाब निर्माण केला जातो. हे परत उडियान बंदच आहे. ही मध्य नवली आहे, अर्थात पुढे जमले असते मग नवली पण करता येते. अर्थात सगळ्यांना नवली जमेल असं नाही. परत हा प्राणायाम आहे आणि चैतन्यासन हे फार महत्वाचं आसन. या सगळ्याच विकारांना बरं आहे, ज्याला आपण शवासन म्हणतो, ज्याच्यामध्ये सबून शरीराला मनाला आराम मिळतो. गुडघेदुखी हे विपरीत करणी मुद्रा हे डायबिटीसला चांगलं, पण हे रक्तदाबाच्या रुग्णांनी करू नये. त्यामुळे आसनाची संख्या आवाका खूप मोठा आणि आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे. जाता जाता अगदी थोडक्यात निरोगी मन आणि निरोगी शरीराची कामना करणाऱ्या व्यक्तींना कोणती गुरुकिल्ली घ्यावीशी वाटते? श्रद्धा म्हणून तुमच्यापासून सुरुवात करूया, काय सांगा? योगासनाचं महत्व आपल्याला पटलेलं आहे आणि आपल्याला माहित आहे की योगासनं तर ही निरंतर आपण करायची, पण त्याबरोबर योगासन पण हे निसर्गापासूनच येतात. तर तन आणि मन हे आपलं चांगलं निरोगी राहायला पाहिजे. याच्यासाठी प्रकृतीशी निसर्गाशी जास्तीत जास्त जवळ आपण ठेवायला पाहिजे. आज माणूस जसा निसर्गापासून दूर आहे, कारण निसर्गामध्ये जे 5 महाभूत आहेत तसेच शरीरामध्ये सुद्धा पंचमहाभूत आहे. तुलसीदासजी म्हणतात क्षिती जल पावक गगन समीरा पंचतत्व स्थित शरीरा. आणि हे जेव्हा 5 तत्व असंतुलित होतात तेव्हा रोग होतात. तर आपण जास्तीत जास्त माती, पाणी, सूर्यकिरणाची कोवळी ऊन घ्यायला पाहिजे. मातीमध्ये थोडं चांदवाणी पाय फिरायला पाहिजे. थंड पाण्याची आंघोळ आहे आणि तुझं नैसर्गिक जेवण आहे ते सगळं जर आपण घेतलं व्यवस्थित तर आपल्याला तनमनाची
चांगली शुद्धता राहील. आणि मुख्य म्हणजे आपलं जे जेवण आहे ते आपण खाण्यासाठी जगणं नव्हे तर जगण्यासाठी आपण खातो. अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मॅडम तुम्ही सांगितलंय. तर हे खूप महत्वाचं आहे. तर मला याच्यामध्ये माझं जे निसर्ग चालीस याच्यामध्ये 2-3 हिंदीच्या काव्य पंक्ती मी लिहिलेल्या आहेत, ते तुम्हाला जर तुमची असेल तर जरूर जरूर ऐकवा मॅडम. खाने को आधा करो पानी को दूना और कसरत तिगुना, गम भुलाने के लिए क्यों पीते हो जाम, बस हंसो चौगुना. खाने के लिए हमें जीना नहीं, जीने के लिए हमें खाना है. शरीर एक मंदिर है जहाँ सत्व गुणों को बसाना है. पेट मुर्दा चीजों का कब्रिस्तान नहीं, सब प्राण चीजें तुम्हें खानी है. दे नव रक्त नव प्राण ऊर्जा, ऐसी रसोई तुम्हें बनानी है. आणि शेवटचं म्हणेल, फल सब्जियां खूब खाओ मौसम की, प्रकृति की बड़ी सौगात है. खूब खिलेगा यौवन, सुंदर होगा तन मन, हमारा ये विश्वास है. किती छान मॅडम, किती छान गुरुमंत्र या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला. सावंत सर, तुम्ही काय सांगाल, निरोगी मन आणि शरीर ठेवण्यासाठी आपण काय काय करायला? आयुर्वेदाने आहार विहार आणि निद्रा अशी त्रिसूत्र सांगितले. आज आपण या तिघांची वाट लावलेली आहे मुंबईच्या मराठीमध्ये, आणि म्हणून आपण रोगी होत आहोत. आणि परत आपण म्हणजे जीवन पद्धतीमध्ये बदल केल्याशिवाय, केवळ 1 तास आपण थोडंसं पाय वर केले खालती केले, ठीक आहे, त्याचे लाभ होतात आपल्याला, पण तेवढ्याने चालणार नाही. तर संपूर्ण आहार विहार निद्रा म्हणजे ताण कसा कमी करता येईल, शरीराला कसं वापरता येईल, कारण शरीर हे वापरण्याकरता दिलेलं आहे, आणि जर ते वापरलं नाही तर त्याची हानी होते. आणि म्हणून योग्य आहार, मॅडमने सांगितल्यासारखं चुकीचा आहार टाळणं, योग्य आहार घेणं, योग्य विहार करणं म्हणजे माझ्या क्षमतेप्रमाणे शरीराला हलवणं, मग रक्ताचं चलवलन झालं पाहिजे, स्नायू वापरले गेले पाहिजेत. 5 प्रकारचे बाक आपल्या शरीराला देता येतात, मागच्या बाजूला, पुढच्या बाजूला पीळ देता येतो, खेचता येतं. म्हणजे आपल्याला जास्त आसनं करायला वेळ नसेल तर निदान 5 प्रकारचे बाक मिळावेत अशी 5 तरी आसनं करावी, एक दुसरा प्राणायाम करावा, काही मुद्रा कराव्या, आणि शेवटी आपलं शवासन करावं. अशा प्रकारे आहार विहार निद्रा या तिघावरती योग काम करणार आहे, आणि ते जर आपण केलं तर आपण स्वास्थ्य निश्चित. नक्की सरांनी या ठिकाणी सांगितलं की योग्य आहार विहार आणि निद्रा, आणि त्याबरोबरच हा योगाचा कसा हा संगम आहे हे या ठिकाणी आपल्याला सरांनी नीट छान समजावून सांगितलेलं आहे. उद्याचा आपला कार्यक्रम काय आहे तो पाहूया. उद्याचा आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे आला पावसाळा आरोग्य सांभाळा. जनऔषधशास्त्र विभाग KEM रुग्णालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर ऋतुजा हाडे या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला ते नक्की कळवा. यासाठी जी माध्यम आहेत याप्रमाणे. फेसबुकसाठी www.facebook.com/sakhisayadri.td या फेसबुक पेजला तुम्ही व्हिजिट करू शकता. sakhisayadri@gmail.com या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता, आणि www.youtube.com/sakhisayadri या ठिकाणी तुम्ही हे कार्यक्रम पाहू शकता. तसंच ट्विटरच्या माध्यमातूनही तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. @DD सह्याद्री हे आपलं माध्यम आहे. सर, तुम्ही खरं तर आपल्या विषयाचा आवाका खूप मोठा आहे, वेळ कमी आहे, तरी सुद्धा अत्यंत कमी वेळात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही आमच्या सर्वांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने तुमचे दोघांचेही मनापासून आभार. धन्यवाद. दूरदर्शन पण धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि तुमचे प्रश्न विचारले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार, आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.